हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी हा व्हिडिओ परत शूट करते. पूर्ण शूट केला आणि मला असं कळलं की मागचा दरवाजा उघडा होता. सो मी परत हा व्हिडिओ शूट करते. सो प्लीज गाइज व्हिडिओ बघा. सो येस, आजचा व्हिडिओ आहे एक रिव्ह्यू व्हिडिओ करते मी नॉर्मली रिव्ह्यू व्हिडिओ खूप कमी करते. मी खूप आधी एक रिव्ह्यू व्हिडिओ केलेला. सो आजचा व्हिडिओ आहे फाउंडेशनचा. मी आज रिव्ह्यू करणार आहे. ते फाउंडेशन आहे मेबेलिनचं सुपर स्टे लुमी मॅट फाउंडेशन. सो हे असं दिसतं. माझा शेड आहे 128. सो आपण पॅकेजिंग वाईज बघूया. पॅकेजिंग खूप चांगलं आहे. बम बॉटल आहे, ग्लास बॉटल आहे आणि सिक्युअर्ड आहे. सो पॅकेजिंग वाईज तर खूप चांगलं आहे. सो प्रोडक्टबद्दल मी थोडंसं सांगते. 30 ml प्रोडक्ट तुम्हाला मिळतं आणि लिक्विड फाउंडेशन आहे. याची एक्सपायरी आय थिंक 3 वर्षाची आहे. तुम्हाला 3 वर्ष शेल्फ लाईफ मिळते, विच इज गुड, कारण की फाउंडेशन लवकर आपण संपवू नाही शकत. सो हे ते एक चांगली गोष्ट आहे की 3 वर्षामध्ये तुम्ही आरामात संपवू शकाल. आता आपण पहिले ना ॲप्लिकेशन बघून घेऊया. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की ब्युटी ब्लेंडरनी आणि ब्रशनी अप्लाय केलं की कसं वेगळं फिनिश येतं ते तुम्हाला दिसेल. सो तुम्ही ते आधी तो ॲप्लिकेशनचा व्हिडिओ बघून घ्या, मग आपण पुढे बघू. सो तुम्ही बघितलं असेल की ब्युटी ब्लेंडरने जेव्हा मी अप्लाय केलं तेव्हा मला असं फील झालं की थोडंसं कव्हरेज कमी मिळते कम्पेअर टू ब्रशने जेव्हा मी अप्लाय केलं. कारण की ब्रशने मला खूप छान असं कव्हरेज मिळालं. मीडियम याचं कव्हरेज माइंड यू मीडियम कव्हरेज आहे. बिल्डेबल आहे, तुम्ही बिल्ड करू शकता. बट नॅचरल फिनिश देतं ते एक आहे. खूप जास्त असं केकी फील नाही होत. आता मला लावून कमीत कमी एक 2-3 तास झाले असतील फाउंडेशन लावलंय मी. आणि तुम्ही बघू शकता की असं म्हणजे वाटत नाही. मी कन्सिलर सुद्धा यूज नाही केले, विदाउट कन्सिलर आहे. खूप हाय आहे कव्हरेज असं नाही आहे, बट बऱ्यापैकी माझे रेडनेस आणि सगळं कव्हर केलेलं. आणि मी ब्लश सुद्धा लावलेलं, तर फाउंडेशन मूव्ह नाही झालंय. खूप छान असं ब्लश पण दिसतंय. सो माझा रिव्ह्यू जर तुम्हाला हवं असेल तर हे फाउंडेशन मला खूप आवडलं. आणि एकदम लाईट वेट आहे. जस्ट लाईक मला ते सिरम कसं जो सिरम कन्सिस्टन्सी एकदम लाईट वेट आहे, लिक्विडी सिरम असं. आणि अजिबात हेवी नाही वाटत. माइंड यू माझी ड्राय स्किन आहे, तर मला हे खूप आवडलं. कारण की आधीचं जे होतं मेबेलिन फिट मी वालं ना, ते जरा थोडंसं ड्राय व्हायचं. कारण की मला ना इथे पोर्स आहे, थोडे हा एरियाला पोर्स आहे, इथे थोडं ना. तर माझं ना ते पॅची दिसायचं. मे बी मी स्किन केअर माझं बरोबर नव्हतं, पण माहिती आहे ते फाउंडेशन मॅट फाउंडेशन ते पण आहे, बट ते पॅची दिसायचं आणि खूप असं खेचल्यासारखं दिसायचं. सो मला ते जास्त आवडलं नाही. पण ह्यानी तुम्ही बघू शकता एक खूप छान अशी फिनिशिंग आली आहे आणि मला खरंच खूप आवडलं. सो ह्याची प्राईस आपण बघून घेऊया की प्राईस किती आहे. सो ह्याची प्राईस आहे 899. येस, 899 ह्याची प्राईस आहे, विच इज लिटिल एक्सपेन्सिव्ह. कारण की त्या रेंजमध्ये तुम्हाला अजून सुद्धा फाउंडेशन मिळून जातात. लॉरियलचं एक आहे, ते पण खूप छान आहे. थिंक 900 समथिंग असं एक आहे. हे आत्ता नायकावर सेल चालू आहे. सो तुम्हाला हे कदाचित आय थिंक 695 का 600 to 700च्या मध्ये तुम्हाला हे मिळून जाईल. आणि मेबेलिनवर आय थिंक ऑफर पण चालू आहे, तर तुम्ही नक्की चेक करा सेलमध्ये. कारण की सेलमध्ये तर तुम्हाला मिळूनच जाईल कमी ह्याच्यामध्ये. सो ते नक्की ट्राय करा. आणि नॉर्मल टू ड्राय स्किनला मला वाटतं हे चालूनच जाईल. मला ऑइली स्किनचं माहीत नाही, कारण की ऑइली स्किनला कसं थोडंसं ऑइल येतं, त्यामुळे कदाचित हे थोडं ऑइली होऊ शकतं. आणि मी ना हे सेट केलंय लूज पावडरनी. सो फिनिशिंग मला खूपच आवडलंय. कव्हरेज मीडियम कव्हरेज आहे. आणि येस, आणि हे पॅची सुद्धा नाही वाटत. हे बघा, ट्रान्सफर प्रूफ आहे माझा मेकअप अजिबात.
असं दिसत नाही किंवा हाताचे प्रिंट्स पण येत नाही. हे बघा, हे बघा, मेकअप असा हातावर येत नाही. सो आपण ना ते ऑक्सिडायझेशनची टेस्ट करूया की हे ऑक्सिडाइज होतं की नाही. मी हे तरी झालं असेल बराच वेळ लावलेलं. आता आपण बघूया हे ऑक्सिडाइज झालंय की नाही झालंय. सो आपण ऑक्सिडाइज बघूया हे झालंय की नाही. आय थिंक हे थोडंसं स्लाइटली ऑक्सिडाइज झालंय, एकदम थोडंसं आहे. ठीक इकडे कळेल, पण एकदम थोडंसं मला असं वाटतं हे ऑक्सिडाइज झालंय. हे आत्ता मी फ्रेश लावलं आणि हे आधीच आहे. थोडंसं ऑक्सिडाइज होतं. सो तुम्हाला शेड घेताना थोडं लक्ष द्यावं लागेल. थोडंसं ऑक्सिडाइज झालंय, बट ते माझ्या स्किनवर एवढं दिसून येत नाहीये. छानच वाटतं, असं काही वेगळं वाटत नाही. बट तुम्ही शेड घेताना थोडं लक्ष ठेवून घ्या की खूप जास्त डार्क घेऊ नका. या अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ संपलेला आहे. जर तुम्हाला अजून कोणते रिव्ह्यूज बघायचे असेल, प्रोडक्ट रिव्ह्यू, तर मला नक्की कळवा. आणि ह्याचं ॲप्लिकेशनचा व्हिडिओ मी वेगळ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण टाकेन, तो पण तुम्ही बघू शकता. जर ह्याच्या आधी तो आला असेल तर मग मी खाली देईन, आणि जर नंतर तर मग तुम्हाला कळेलच. सो अशा प्रकारे हा व्हिडिओ संपलेला आहे. थँक्यू जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आणि खाली मला कळवा की तुम्हाला हे प्रोडक्ट तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही जर वापरलं असेल तर. आणि काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता. फीडबॅक असेल तरी सांगू शकता. सो या, टिल देन नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. टिल देन बाय.